दरम्यान राजेश क्षीरसागर यांनी व्हायरल झालेला हा व्हिडिओ एडिटेड आहे, व्हॉइस डबिंग केलेला आहे असं म्हटलेलं आहे। आमदार सतेज पाटील यांनी बदनामीचं षडयंत्र थांबवून स्वतःच्या निष्क्रियतेचं आत्मपरीक्षण करावं असं सुद्धा ते म्हणाले। जर कोणी बदनामीचा प्लॅन करत असेल तर त्याचा हा प्लॅन करावा लागेल असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्या संदर्भात त्यांनी इशारा दिला आहे। हा व्हिडिओ हा डबिंग केलेला आहे। यामध्ये कुठलाही शासकीय व्यवहाराचा काही संबंध नाही आहे। यामध्ये एका व्यक्तीला उलट एका व्यवहारामध्ये मी मदत करून त्याला न्याय दिलेला आहे, त्याचे पुरावे देखील माझ्याकडे आहेत। योग्य त्यावेळेला मी ते सादर करेन। यामध्ये मी सायबर क्राईमला याची तक्रार दिलेली आहे आणि हा व्हिडिओ कुणी केला, कसा केला याच्यावरती कारवाई झाली पाहिजे ही माझी भूमिका आहे। राजकारणामध्ये काही गोष्टीला मर्यादा असतात। ठीक आहे, आपण लिव्ह इट करतो काही गोष्टी, पण जर ओव्हर होत असलं तर निश्चितपणे जर कोण प्लॅन करत असेल तर त्याचा पण आपल्याला प्लॅन करावा लागेल। चुकीचं का? एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्याचं षडयंत्र कशा करता पाहिजे?